हॅलो. हा सर, मी कधीच यायला तयार आहे लंडनला. हो हो, ऑफकोर्स मीरा असेलच ना माझ्यासोबत. नाही नाही, तिच्या पासपोर्ट आणि विजाचा काहीच प्रॉब्लेम नाही सर. ती सगळं जग फिरली ऑलरेडी. तरी या घरात का अडकली आहे देव जाणे. ओ नाही नाही, मी तुमच्याशी नव्हतो बोलत. ठीक आहे, तुम्ही कळवा मला. या, मी वाट पाहतो. या, बाय. ऋषी, काय चाललंय? हो, अरे हो, तुला सांगायचं राहिलं. तू तयारी लाग. आपण 2 दिवसात लंडनला निघतोय. ओके? काय? एक मिनिट. काय? हे काय हॉटेल नाहीये कधी चेकआउट करायला? तू आबांना बोललायस? नाही. कधी बोलणार आहेस? लास्ट मोमेंटला. हे बघ मीरा, मला आता या सगळ्यात अडकून पडायचं नाही. काय ना, आपण नेहमीच प्रत्येकाचा विचार करतो या घरात. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आणि रेंगाळत बसतो. पण माझ्या लक्षात आलंय की आपला कुणीही या घरात विचार करत नाही. असो, तू एक काम कर, तू तयारी लाग. आपण निघतोय लंडनला. ओके? एक मिनिट. काय? तू काय मला गृहीत धरलंस मी तुझ्या सोबत येईन म्हणून लंडनला? म्हणजे? मी हे घर सोडून कुठे जाणार नाहीये ऋषी. आर यू सिरियस? येस. नाही, कारण तू मला एकट्याला तिथे सोडून तू इथे राहणार आहेस? हो ऋषी, का असं करतोयस वेड्यासारखं? प्लीज मला समजून घे. तू मगाशी काय म्हणालास की मी अडकली या घरात. बरोबर आहे तुझं, आणि ह्यात मला काही दुःख नाही वाटत आहे. आबांची औषधाची वेळ चुकली की बेचैन होते मी. तुम्ही तिघं कधी एकदाचे घरी येता असं होतं मला रोज. हे घर, तिथे मी माप ओलांडून आलीये, मी ते घर सोडून कसं जाऊ? मला सगळ्यांची सवय झाली ऋषी. हे घर, घरातली माणसं. हो, बरोबर आहे तुझं. या घरातली माणसं ती येतात ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दरवाजात आत येतात. पण त्या माणसांनी मनाचे दरवाजे बंद केले, त्याचं काय? मीरा, सगळं बदललंय आता. या घरात आपला कुणीही विचार करत नाही, कुणालाही नको होता. पण आणि हे सगळं होऊनही मी थांबलो असतो इथे आबांसाठी. पण त्यांनी शेवटी मान खाली घालायला लावलीच ना. ऋषी, हे मीरा, मला आता या गोष्टी डिस्कस करायच्या नाही. आपण लंडनला जातोय हे ठरलंय. आणि हो, तू येणार नसशील तर मी एकटा जाईन.